मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. खरं तर ना, आता अविनाशला पैशांचं खूप जास्त टेन्शन असतं. सध्याचा त्याचा महिन्याचा खर्च हा खूप जास्त हेवी असल्यामुळे ना, त्याला आता टेन्शन आलेलं असतं आणि त्याला खूप जास्त लोड आल्यामुळे तो आता जास्तच विचारात असतो. दुसरीकडे प्रथमला आता डब्बा द्यायलाच आलेली असते अनु. तर अनुला प्रथम म्हणतो की नेहमीप्रमाणेच तेच असेल ना, भाजी पोळी, अजून तुला काही वेगळं येतं का? आणि मला ना ते बाबू बबड्या असं काही बोलायचं नाही आहे, असं तो प्रथम बोलतो. त्यावर बिचारी अनु काहीच बोलत नाही. दुसरीकडे आता अनु बोलत असते की प्लीज मला जाता जाता भाजी मार्केटला सोडाल का? मी काय तुझ्या बापाचा नोकर आहे का? मी तुला सोडायला, असं आता अविनाश तिला बोलून सुनावू लागतो. बिचारी आता अनु एकटीच बाहेर पडलेली असते, तिच्या विचारांमध्ये सुरू चाललेली असते. तेवढ्यातच एक मागून गाडीवाला येतो आणि तो म्हणत असतो की काय हो, तुम्हाला माझीच गाडी भेटली का तुम्हाला जीव द्यायला? तर दुसरीकडे मात्र आता मंदार आलेला असतो आणि तिला सावरतो. इकडे आता अविनाश गाडीने चाललेला असतो तर तेवढ्यातच भालेराव, म्हणजे ज्याच्याकडनं व्याजाने पैसे घेतले आहेत त्याची माणसं उभी असतात आणि ती मात्र आता म्हणत असतात की पैसे कधीपर्यंत देणार आहे, थोडा वेळ द्या, मी तुम्हाला पैसे देतो, असं देखील आता तो म्हणत असतो. जेव्हा या पैशांबद्दल बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता इकडे खरं तर खूप जास्त टेन्शन ना अविनाशला आलेलं असतं. दुसरीकडे आता टेन्शनमध्ये असलेली अनु ही मंदारला भेटते रस्त्यामध्ये. तर मंदारही तिला विचारतो की काय झालं आहे अनु, सांगशील ना तर मला कळेल, नक्कीच तू टेन्शनमध्ये आहे. तर मंदारला आता अनु काल घडलेली सगळी घटना सांगते. म्हणजेच काल जो काही हंगामा पिऊमुळे घरात झाला होता आणि त्यानंतर तिला आणि पिऊला घराबाहेर ठेवलं होतं, ही गोष्ट जेव्हा आता इथे सांगू लागते ना ती, तेव्हा मात्र आता खूप जास्त राग मंदारला अविनाशचा येत असतो. अविनाश म्हणत असतो ना, खरंच ना हा माणूस आहे का कोण आहे, खरंच राक्षस आहे. पण आता अविनाशबद्दल एकही शब्द वाईटला अनु ऐकून घेत नसते, कारण अनुचं खूप जास्त जीवापाड प्रेम असतं ना, त्यामुळे ती आता कोणत्याही गोष्टी ऐकू शकत नसते. त्यातच आता ती तिच्या रेडिओबद्दलही सांगते, पण ती रेडिओबद्दल हे सांगत नाही की हा रेडिओ अविनाशने फोडला आहे. ती फक्त सांगते की माझा रेडिओही खराब झाला आहे, म्हणूनच मी मार्केटमध्ये थोडी आली होती, आता मी निघते. अगं ताई, तू भाज्याच कुठे घेतल्या आहेस, चल मी तुला ना नवीन रेडिओ घेऊन देतो, असं म्हणतो. पण ती नवीन रेडिओला नकार देते. नवीन रेडिओला ती म्हणत असते की नको, मला नवीन रेडिओ, माझा जुनाच मी ठीक करेन. मग चालेल, ठीक आहे, तू जुनाच ठीक करणार आहेस ना, मग मी एक काम करतो, तुला हाच रेडिओ रिपेअर करून देतो. त्याच वेळेला तो आता म्हणत असतो की पिऊला सुद्धा मला मोबाईल द्यायचा आहे, कारण माझ्याकडे एक स्पेअर मोबाईल घरी पडलेला आहे. पिऊची सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे. जर अविनाशला तिला मोबाईल द्यायला परवडणार नसेल तर मी तिला मोबाईल देईन आणि तिला तो वापरायलाही सांग, असं देखील आता इथे मंदार जो आहे तो सांगू लागतो. मंदारचं बोलणं कुठेतरी का होईना आता पटलेलं असतं, म्हणूनच ती त्याच्यासोबत आता मार्केटला जायला निघालेली असते. दुसरीकडे आता अविनाशला त्याचा मित्र भेटलेला असतो आणि तो भालेरावच्या पैशांबद्दलही बोलत असतो. त्यातच तो आता म्हणतो की सॉरी, एक गोष्ट सांगायचं विसरलो, ते म्हणजे तुला माहिती आहे का, पटवर्धन वकील आलेत. पटवर्धन वकिलांबद्दल ऐकल्यानंतर आता तो म्हणत असतो की मग बोलवायचं ना, अविनाश बोलत असतो. तर अविनाशला त्याचा मित्र सांगू लागतो की अरे मी बोललो असतो, पण पटवर्धन वकील आता नाही आहेत, ते उद्या मॉर्निंगला असणार आहेत. दुसरीकडे मात्र आता भाजी मार्केटमध्ये इथे अनु भाजी घेत असते आणि तोपर्यंत मंदार जो आहे तो मार्केटमध्ये गेलेला असतो, तो रेडिओ ठीक करण्यासाठी. अस वेळेला आता अनु मार्केटमध्ये थांबलेली असते. अनु विचार करते की कधी येईल मंदार, पण तेवढ्यातच मंदार घेऊन येतो रेडिओ. मंदार म्हणतो, अगं ताई, नवीन तेवढ्याच पैशामध्ये मिळत होता, पण तुला हा जुनाच हवा होता ना. अरे मला ना ह्यांनी फर्स्ट ॲनिव्हर्सरीला दिला आहे, मग ती आठवण आहे ना, ती जपून ठेवायची. जो नवरा विचारतही नाही, पण त्याच्या आठवणी मात्र बायकोला, प्रत्येकच बायकोला जपून ठेवायच्या असतात. तसंच या अनुचंही असतं. अनुने सुद्धा आता ही गोष्ट जपून ठेवायची ठरवलेली असते. आता अनुला मंदार म्हणत असतो की ते भरपूर पिशव्या झाल्या आहेत, मी घेतो. हातामधल्या तिच्या भाजीच्याही पिशव्या तो घेतो आणि तिला गाडीने आता सोडायला जात असतो. दुसरीकडे मात्र आता ज्या काही न्यूज टी व्हीवर दाखवलेल्या असतात की सासू जेव्हा सुनेला छळते तेव्हा सुनेही सासूचा खात्मा करते, ही जेव्हा बातमी ऐकली जाते तेव्हा सीमा म्हणत असते की मी काही असं करणार नाही आणि
राहिला प्रश्न तुमच्या धाकट्या सुनबाईंचा, त्या तर तुमच्या वाऱ्यालाही उभ्या राहत नाही, कारण तुम्ही तिच्याबद्दल जे काही विष कालवलंय ना भाऊजींच्या मनात, त्यामुळे भाऊजींना आता तिचाच तिरस्कार वाटतो कितीही काही झालं तरी सुद्धा. आणि त्याच वेळेला तिथे आता अनु आलेली असते आणि अनु मार्केटमधनं सगळं सामान घेऊन येते. सगळं आणलेस ना व्यवस्थित? हो, तुम्ही सांगितलेलं मी सगळं आणले. तेवढ्यातच ना आता रेडिओसुद्धा बघितला जातो आणि त्यावेळेला ती म्हणते की माझ्याकडे काही भाजीचे पैसे आधीपासूनचे जे शिल्लक होते त्यातच मी हा रेडिओ रिपेअर करून आणलाय, असं देखील ते आता खोटंच सांगू लागते. दुसरीकडे आता पिऊ जी आहे ती आपल्या मामाकडे गेलेली असते, कारण तिला मोबाईलसाठी बोलवलेलं असतं. मोबाईलही तिला दिला जातो, त्यामध्ये सिम कार्ड, रिचार्ज हे सुद्धा मामा टाकून देतो आणि मामा तिला हेही म्हणतो की बघ आता हा रिचार्ज संपला की मला कॉन्टॅक्ट कर, हेही आता सांगितलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टींमुळे खूप जास्त आनंद तिला झालेला असतो, पण पिऊला हे सुद्धा सांगितलेलं असतं की तुला मी मोबाईल दिला हे घरात सांगू नको, कारण तुझे बाबा कसे आहेत तुला चांगलंच माहिती आहे. हा मोबाईल घरी असशील की सायलेंटवर ठेव, बाहेर जाशील तेव्हा सेफ्टीसाठी तू चालू कर, असं देखील तिला सांगितलेलं असतं. जाताना आता आई जी आहे ती मात्र आता त्या नारळाच्या वड्याही देते. नारळाच्या वड्या घरी येऊन पिऊ अनुला देते. अनु खाते. अनुला खूप जास्त त्या नारळाच्या वड्या आवडतात. अनु म्हणत असते खरंच ना, आईचं प्रेम ते आईचंच. आणि मला ना मामाने मोबाईल दिलाय, अगं मला तर तो मोबाईल ना नवीनच वाटतो, जुना वाटतही नाही. थांबा, इथे कोणी ऐकत नसेल ना, तू व्यवस्थित ठेवतो मोबाईल. आई मी पटकन फ्रेश होऊन येते, मग आपण जेवायला बसूया, मी पाणी वाढायला तुझी मदत करते, असं पिऊ म्हणते. आता दुसरीकडे मात्र आता ह्या सासूबाईंनीच तमाकोळ घातलेला असतो. त्या म्हणत असतात की आज माझे पाय खूप जास्त दुखत आहेत, ते काय ना आज मी पोया केल्या आहेत ना उभ्या राहून. उगाच काहीतरी खोटं, म्हणजेच कसं मुद्दामून भांडणं करायची आणि तो रेडिओ पुन्हा एकदा फोडायला लावायचा, हाच त्यामागचा उद्दिष्ट असतो. आणि म्हणूनच घरात तमाशा मात्र आता या आजीनं घातलेला असतो. आता इकडे आता तो म्हणत असतो की काय गरज आहे हा रेडिओ नीट करायची. त्याच वेळेला ती आता खरं सांगते की मंदार मला मार्केटमध्ये भेटला होता आणि मंदारनेच मला हा रेडिओ ठीक करून दिला. आणि जेव्हा ही गोष्ट जेव्हा कळते ना, तेव्हा मात्र आता म्हटलं जातं काय मंदार तुला भेटला होता, म्हणजे सगळ्या माहेरच्या गोष्टी तू तिकडे जाऊन सांगतेस, काय गरज आहे का एकूण एक गोष्ट जाऊन सांगायची, असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला मात्र आता तुम्ही या सगळ्या गोष्टींसाठी अनुवहिनीला का टॉर्चर करताय, असं देखील दादा बोलत असतात. का अनुवहिनीने जर काही आणलं तर तुम्हाला त्याचा त्रास होतोय आणि सीमा जेव्हा माहेरून आणते तर ते तुम्हाला चालतं, कशाला गाई या सगळ्यामध्ये पडते. एकदा का अनुवहिनीचा बांध फुटला ना तर अनुवहिनी ना कोणालाच ऐकणार नाही, एवढंही लक्षात ठेवा, असं देखील आता डायरेक्टच तिने सांगून टाकलेलं असतं. त्यामुळेच ना आता सगळ्यांनाच खूप जास्त राग येतो. सगळेजण आता पाहू लागतात आणि बोलत असतात की काय चाललंय काय. आता इकडे मात्र पटवर्धन वकिलांचा फोन आलेला असतो, म्हणून पटवर्धन वकिलांचा कॉल रिसीव्ह करण्यासाठीच इकडे मात्र आता बाजूला ते जातात. आणि पटवर्धन वकील उद्या 10 वाजता येणार आहे असं देखील अविनाश सांगतो. जेव्हा पटवर्धन वकील येतात ना तेव्हा मात्र आता ते सांगू लागतात की सगळी प्रॉपर्टी खरं तर मात्र आता अनुच्या नावावर आहे. आणि हे गुपित जेव्हा समजतं ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच मात्र इकडे असणार या अविनाशसाठी असतो. अविनाश अक्षरशः कोमातच गेलेला असतो. तुम्हाला एपिसोड कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.